ठाणे लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार हा कालच्याच यादीमध्ये जाहीर झालेला आहे। या ठिकाणावरून राजन विचारे जे हे आहेत हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। या ठिकाणचे जे जिल्हा प्रमुख जे आहेत दिघेसाहेब माझ्यासोबत आहेत। तर काय सांगणार एकंदरीत आज कुठेतरी सुरुवात होते प्रचाराला, कशी निवडणूक आपल्याला कशी वाटते? सर्वप्रथम तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आत्तापर्यंत निश्चित केले गेलेले आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। सन्माननीय उद्धव साहेबांनी आमच्या या ठाणे लोकसभेसाठी विचारे साहेबांची पुन्हा एकदा निवड केलेली आहे आणि आम्हाला सर्व शिवसैनिकांना ही शाश्वती आहे की यावेळेला विचारे साहेबांची हॅट्रिक होणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये विचारे साहेबांनी केलेली कामं, आत्तापर्यंत त्यांनी दाखवलेली निष्ठा, दिघे साहेबांच्या प्रती असलेली त्यांची प्रेमाची भावना आणि त्यांनी दिलेले संस्कार हे खऱ्या अर्थाने हा शिष्य पुढे घेऊन जातोय। ह्याच्या बाबतीत कुठेही किंतु परंतु नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। दिघे साहेब की आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी आता ही निवडणूक होणार आहे। ज्या शिंदे साहेबांच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक आहे। एकीकडे राजन विचारे हे दिघे साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, दुसरीकडे स्वतः एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहेत, आपण त्यांचे पुतणे आहेत। ही कशी वाटते कडवी निवडणूक आहे? कारण याच निवडणुकीमध्ये ही दोन फळी पडणार आहेत दिघे साहेबांचं नाव घेऊन। कसं आहे, समाजामध्ये वावरत असताना आणि ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारण करत असताना एखाद्या उमेदवाराला किंवा एखाद्या व्यक्तीला समाजाकडनं ती शाबासकीची थाप मिळणं आणि स्वतःहून बोलून सांगणं की बाबा आम्हीच त्यांचे खरे शिष्य आहोत, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की जो शिष्य दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेला आहे तो कधीही गद्दारी करू शकत नाही। त्यांनी निष्ठाच बाळगलेली आहे सदैव, कारण की दिघे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत भव्याप्रती निष्ठा ठेवली, वंदनीय बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवली आणि शिवसेनेप्रती निष्ठा ठेवली आणि शिवसेना म्हटली की ती फक्त ठाकरेंचीच होऊ शकते। आणि मला असं वाटतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा जो उमेदवार राजनजी विचारे आहेत हा नक्कीच त्यांच्यावरती बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे आणि सर्वसामान्यांचे प्रचंड आशीर्वाद आहेत। नक्कीच 100% ते मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील। दुसरा प्रश्न असा आहे की कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, मोठ्या प्रमाणामधले नगरसेवक आहेत, या ठिकाणचे आमदार आहेत, स्वतः मुख्यमंत्री आहेत, हे आता दुसऱ्या गटामध्ये आहेत आणि आपल्यासोबतचा जो जनाधार आहे म्हणजे कुठेतरी ही निष्ठेची लढाई आहे। तर ही कशा पद्धतीने आपण मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहेत? कारण ह्या दोन गटांमध्ये कसं आहे, कधी उमेदवार हा जिंकतो हा केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळबुत्यामुळे जिंकतो। तो जो मेहनत घेतो, तो जो दिवसरात्र एकत्रित करून आपल्या उमेदवाराला जिंकवण्याचं काम करतो आणि तुम्ही जर का बघाल तर शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आजच्या तारखेला या ठाणे लोकसभा असो किंवा उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना तेवढ्याच मजबूतीने उभी राहिली। सर्वसामान्य शिवसैनिक ज्यांनी या नगरसेवक, आमदार, खासदार घडवले, मंत्री घडवले, तो शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि तो सदैव त्यांच्याच बरोबर राहील। आणि जे बाळासाहेबांनी या शिवसैनिकांवरती संस्कार घडवले, जे दिघे साहेबांनी निष्ठेची प्रत्येकाला शिकवण दिलेली आहे, त्या अनुषंगाने हा शिवसैनिक सदैव या पक्षाबरोबर राहून दिलेल्या उमेदवाराला जिंकून आणेल। आता आणखी समोरच्या पार्टीचा आणखी कुठलाही उमेदवार महायुतीकडून आणखी उमेदवारच निश्चित होत नाही आहे, कुठेतरी तळ्यात मळ्यात आहे, कोण उमेदवार द्यायचे असे सुद्धा प्रश्न समोर येत आहेत। काय सांगणार? नाही, मला असं वाटतं हा प्रत्येक स्वतःच्या त्या पक्षाच्या आणि पक्षश्रेष्ठींचा हा विषय असो, म्हणून त्याच्या बाबतीत मी बोलणार नाही। आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्हाला विचारे साहेब हे उमेदवार म्हणून इकडे लाभलेले आहेत आणि त्यांना जिंकवण्याचं काम हा प्रत्येक शिवसैनिक तळमळीने करेल। मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये आपली उमेदवारी कुठेतरी निश्चित होते, असं आपण उभा राहणार आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे। आपली भूमिका काय आहे? पक्षाकडून असे काही आदेश आहेत का? मी अगोदर देखील सांगितलं की आपल्या समाज माध्यमातनं मला हे वृत्तवाहिनीतनं आणि वृत्तपत्रातनं हे मला कळण्यात आलं की माझं नाव चर्चेत आहे, पण आपल्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये वंदनीय बाळासाहेब असो, दिघे साहेब असतो, यांच्यापासून एक प्रथा आहे की वरच्या नेत्यांनी आणि पक्षप्रमुखांनी आदेश द्यावा आणि कार्यकर्त्यांनी त्याचं पालन करावं। अजूनपर्यंत माझी अशी कोणतीही वैयक्तिक पातळीवरती चर्चा झालेली नाही, पण कार्यकर्ता म्हणून जो कुठचा उमेदवार कल्याण डोंबिवलीला दिला जाईल किंवा उभ्या महाराष्ट्रात दिला जाईल या महाविकास आघाडीचा, त्याच्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आणि आम्ही त्यांचं पालन करू। पक्षानं जर आपल्याला सांगितली त्या ठिकाणाहून उमेदवारी लढा म्हणून, तर आपण लढणार का? जर तर बोलण्यात काही योग्य ठरणार नाही। पक्षाने सांगितलं, पक्षश्रेष्ठींनी सांगितलं, पक्षप्रमुखांनी सांगितलं तर 100% कार्यकर्ता म्हणून आणि दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून आणि ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नक्कीच लढवणार।
आपण बघितलेलं आहे की कल्याण लोकसभा या ठिकाणची जी निवडणूक जी आहे ही या ठिकाणचा पक्षाचा आदेश म्हणून मी मात्र निश्चित लढवण्यासाठी तयार आहे असं सुद्धा केदार दिघे यांनी सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी प्रचाराचं नारळ फोडल्या जाणार आहे आणि अतिशय अटीतटीच्या या होणाऱ्या लढाईमध्ये ही प्रचाराची धुरा जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये कशी कशी पुढे जाते हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमितसह विजय गायकवाड, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.